नमस्कार मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आज 6 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा एकदा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची केवायसी पुन्हा सुरू झालेली आहे। आता कोणत्या महिलांना ही केवायसी करता येणार आहे, कोणत्या महिलांची केवायसी चुकल्यानंतर जर तुमचे हप्ते बंद झाले असेल तर आता तुम्हाला केवायसी करण्याची ही शेवटची संधी आहे। तुम्ही या ठिकाणी हा जीआर देखील बघू शकता बघा। हा 6 फेब्रुवारी 2026 चा जीआर आहे। या जीआर मध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या महिलांची केवायसी चुकली असेल किंवा बाकी असेल तर तुम्ही आता या ठिकाणी पुन्हा केवायसी करू शकता। ही शेवटची संधी असेल। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आता केवायसी नेमकं कशा पद्धतीने करायची आहे। पुन्हा या ठिकाणी चूक होऊ नये यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत बघा, तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रांना पाठवा। ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झाले असेल त्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा आणि योग्य पद्धतीने पर्याय त्या ठिकाणी निवडा, ज्यामुळे तुमची चूक होणार नाही आणि तुमचे हप्ते बंद होणार नाहीत। मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकलाय। जवळपास 15 ते 20 दिवस झाले असेल आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हता, कारण काही नवीन अपडेट नव्हतं। लोक रोज व्हिडिओ टाकतात, लोकांना परेशान करतात, परंतु जी खरी माहिती आहे, योग्य माहिती आहे ती कोणी सांगत नाही। तर आज आपल्या चॅनलवर आपण या ठिकाणी हा जो नवीन जीआर आलेला आहे, नवीन अपडेट आलेला आहे, त्याची सविस्तर माहिती आणि योग्य पद्धतीने आता पुन्हा चूक होऊ नये तर कशा पद्धतीने केवायसी करायची ती समजून घेणार आहोत। तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय बघा, सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये जे काही गुगल किंवा क्रोम असेल तर त्या ब्राउझरवरती तुम्हाला यायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे बघा, लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in। हे बघा, आपण या चुकीच्या पोर्टलवर आलोय। तुम्हाला पहिल्यापासून करून दाखवतो बघा। काय टाईप करायचं आहे, LADDA। हे बघा, ladkibun.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे। याच वेबसाईटवर तुम्हाला यायचंय। व्यवस्थित बघून घ्या, ओके। बघा, आता ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन झालेली आहे। इथं काय म्हटलंय बघा, ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने पेज दिसेल। बघा, काय म्हटलेलं आहे व्यवस्थित समजून घ्या, घाई करू नका। या ठिकाणी लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकल्यानंतर हे जे अंक आहे ते अंक या ठिकाणी टाकायचे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचंय आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक केलं की तुमच्या समोर अशा पद्धतीने पेज दिसेल। आता या ठिकाणी बघा, मी ऑलरेडी जी अगोदर केवायसी केलेली आहे ती बरोबर होती, त्यांचे पैसे देखील सुरू आहे, परंतु तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देतो किंवा चला दाखवूनच देतो। या ठिकाणी एक आधार नंबर टाकून, ओके। बघा, या ठिकाणी आपण आधार नंबर टाकलाय। इथं आपल्याला ही अंक टाकायचे आहेत। पुढे किती येते बघा, सन 070, ओके। इथं आधार नंबर टाकला, इथं हे अंक इथं टाकले, त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक केलं। OTP पाठवा या बटनावर क्लिक केलं की बघा, या ठिकाणी काय दाखवलंय। आता ध्याना घ्या, हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही। याचा अर्थ तुमची जर केवायसी पूर्ण झाली असेल, यशस्वीरित्या आणि योग्य पद्धतीने असेल, तर इथं काय म्हणेल की हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही। ज्यांची केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण झाली असेल त्यांना या ठिकाणी असं दाखवेल, परंतु ज्यांची केवायसी चुकली असेल त्यांना काय दाखवेल, त्यांच्या फोनवर OTP येईल आणि OTP आल्यानंतर तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देतो। असे प्रश्न असतील, या दोन्ही प्रश्नांना ध्यानात ठेवा। काय सांगतोय, या दोन्ही प्रश्नांना तुम्हाला नाही म्हणायचंय। दोन्ही ठिकाणी वाचून घ्या। काय प्रश्न आहे की माझ्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी किंवा उपक्रम किंवा भारत सरकारच्या मंडळ कुठल्या याच्यामध्ये कार्यरत नाही। आता याला नाही म्हणायचंय, खालच्या पर्यायाला सुद्धा नाही म्हणायचंय आणि हा जो खालचा चेकबॉक्स तुम्हाला दिसतोय त्या चेकबॉक्सवर टिक करायचं, ओके करायचं की मला सर्व अटी शर्ती मान्य आहेत आणि सबमिट करायचं। असं तुम्ही सबमिट केलं की तुमची केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण होईल। मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुमच्या सर्व नातेवाईकांना ज्यांची केवायसी चुकली असेल अशा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।